तर खाली कमेंटमध्ये येतं बघा, तेलवाल्या ताईंचा नंबर द्या, पनीरवाल्या ताईंचा नंबर द्या, अंकशास्त्रवाल्या ताईंचा नंबर द्या, असं खाली विचारतात. तर त्या कमेंटवर पण लक्ष ठेवत जा. आणि मला वाटतं तुम्ही म्हणताय का तो नंबर आपण टाकलेला जात नाही, त्याला पण काहीतरी पर्याय केला पाहिजे. तुम्ही जर कमेंटमध्ये टाकलं तर नंबर दिसत नाही म्हणता, कारण आपला हेतू हा आहे का तुम्ही महाराष्ट्रभर पोहोचले पाहिजे सगळ्याजणी. कारण ही मीटिंग फक्त इथं जर एवढी दिसत असेल पार्किंगमधली, तर ही मीटिंग संपूर्ण यूट्यूबच्या माध्यमामधून, इन्स्टाच्या माध्यमामधून महाराष्ट्रभर जात असते याची नोंद घ्या. म्हणजे कुठल्याही गोष्टीला छोटं समजण्याची चूक करू नका. का म्हणजे ज्या आल्या नसेल किंवा एक लक्षात येतं की काय येतात, व्यवसाय होतो, मग परत आम्हाला काय गरज आहे किंवा प्रायोरिटी सेट केल्या जात नाही, तर आता आपण मीटिंग चालू करू. संगीताताई या इथं. कुठं यायचं, काय करायचं, सिस्टमॅटिकपणे माझ्या डोक्यात काय चालू आहे, राणीपर्यंत जायचं, पटपट गेस्टला सँडविच द्यायचे, सगळं घरातल्या प्रमाणे केलं. राजेश्रीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. परफेक्ट. अजून एक मालकी काय आलेली नाही, मालकी मालके येऊन गेलाय, तर त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. म्हणजे खूप छान जबाबदारी, परफेक्ट. म्हणजे एक सेकंद सुद्धा त्या बसल्या नव्हत्या बॅकस्टेजला. मयुरी आणि देवी आणि भावनाताईंनी आणले होते का आनंदीवरून, शोभाताई भावनाताईंनी. त्या दोन मुली सुद्धा, विद्याची मैत्रीण मयुरी, त्या स्टेज द्यायला होत्या, म्हणजे स्टेजवर गेस्टला द्यायला. अतिशय सुंदर, अप्रतिम. म्हणजे आम्हाला मी भोसरीवरून आलेली, माझा साड्यांचा बिझनेस आहे, पण काही एवढा रिस्पॉन्स नाहीये. पण ठीक आहे, असो, माझ्या काही चुका होत असतील किंवा काय होत असेल. आज मी माझे प्रॉडक्ट काही आणले नाही, मी आज खरेदी करणार आहे. माझा बिझनेस हो नाही हो, पण मी इतरांचा बिझनेस करणार आहे. बिझनेस नाहीये म्हणायचं नाही, आपण काम केलं नाही का बिझनेस नाहीये म्हणायचं नाही. माझे सासू सासरे खूप थकले, त्यामुळे मला ऐन दिवाळीच्या वेळेस आपले कारण जर असेल ना, मग आपल्या त्या प्रायोरिटी सेट करायच्या. केला साड्यांचं पण त्यांचं आहे ऑनलाईन, आणि छान त्यांना खूप मोठा रिस्पॉन्स आहे. चला, मी गव्हाणी वस्ती भोसरीमध्ये राहते. माझं लेडीज नाईटी गाऊन आणि अंडर गार्मेंटचं बिझनेस आहे. पेंट ॲग्रीमेंट आणि एक मिस्टर जे आहे ते पूजापाठ करतात आणि शिवाय ओला वगैरे आहे. ज्योती संदेश मुळे आमचा A2 मिल्कचा आणि बफेलो मिल्कचा व्यवसाय आहे, आणि बाकीचे पण दुधाचे पदार्थ मी बनवत असते, पनीर, तूप वगैरे, बासुंदी. आणि असं आहे, मी लाईफ इन्शुरन्सची कामे करते. तर मागे मी शुभांगी ताईंना एक कॉल केला होता, तर तेव्हा माझ्या मिस्टर सक्सेसफुल बिझनेसमॅन आहे, पण मला काहीतरी कर म्हणत होते. त्या म्हटलं नुसतेच मॅडमच्या मिटिंगला जाते, तू काहीच करत नाही. आणि खरं मला काल माहिती झालं, MIDC आमचं 208ला शॉप आहे, त्याच्याच बॅक साईडला मेघना प्लास्ट आहे. त्यांनी सगळं ऐकून घेतलं आणि मला इथे पाठवण्यासाठी त्यांनी सांगितलं, तू काहीतरी कर, तुला काहीतरी नॉलेज आलं पाहिजे म्हणून. आणि त्यांच्या केसमध्ये वेगळे, त्यांचं सगळं रेडी स्ट्रक्चर. त्यांचे मिस्टर सांगतात डायरेक्ट तुला दिराचं इलेक्ट्रिकचं दुकान आहे, जॉईंट फॅमिली, तुम्हाला डायरेक्ट शॉप टाकून देतो. आणि त्यांचा कॉन्फिडन्स कमी होत होता. त्या भेटायला आल्यानंतर त्यांना होमवर्क दिल्यासारख्या मी काही गोष्टी दिल्या. तर मला वाटतंय की 2 महिन्यामध्ये तुमचा तो होमवर्क झाला पाहिजे. आणि लवकर अक्षय तृतीयाला ओपनिंग केलं चालेल, तुम्ही जितका होमवर्क वाढवला. मला येऊन दाखवा तुमचं काय काय झालं. दुकान जवळ जाणार त्याच्यामध्ये मी फ्रीमध्ये एक्सरसाइज घेते झूम कॉलवरती. आणि तुम्ही जे जवळ जाणार मातोश्री पॅथॉलॉजी लॅब रांगी चौकमध्ये आहे. मी फॉर्म भरलेला आहे. मी रेडी रांगोळी पॅचेस बनवते आणि एकदम उभे होते. चौथं पण होत कोण आलं तुमच्यासोबत? नाही, ज्योतिताई त्या जयश्री लोली. तर बिझनेस म्हणाल तर माझा बटाटा पापड बनतो होलसेल बिझनेस, रोजच म्हणजे होत राहतो. 2 ते 4 आपला वेळच असतो त्यासाठी. पण कार्यक्रमाविषयी बोलावंसं वाटते मी पहिला, पण त्या खरं जर काहीला समजून घ्यायचं असेल तर अशा दिल्लीमध्ये राहते. माझं शेवयाचं प्रोडक्ट आहे, अन्नपूर्णा शेवई. 8 प्रकारचे बनवते, फ्लेवरमध्ये बनवते. झालं तेवढं होती पटपट. सॉरी म्हणून काय होतं का, ज्यावेळेस तुम्ही पाहिजे होते आता म्हणून जर आपण एखादा छोटासा कार्यक्रम ठेवतो, आपल्या कार्यक्रमात जर कोणी आलं नाही तर आपल्याला किती वाईट वाटतं. मी पहिल्यांदाच जॉईन झाली, पण मी 10 महिलांना तिथून फोन केला. नंतर दुपारची बॅच त्यांनी बंद केलेली सध्या, पण त्यांना मी रिक्वेस्ट केली का करा तुम्ही 1 ते 2 ना. 1 ते 2च्या बॅचला ज्यांना नावं द्यायचे द्या. सकाळच्या बॅचला पण वेटिंग आहे. संध्याकाळी एक ऍडजस्ट होऊ शकते तुम्ही 6 ते 7. 6 ते 8च्या बॅचमध्ये आणि दुपारच्या बॅचमध्ये नावं द्यायची असेल तर द्या. त्यांचं फिटनेसचं पॅकेज पण कमी मध्ये आहे, वेट लॉसचं पण कमी मध्ये आहे, रिझल्ट 100% आहे. राणी मॅडम चला.
दाखवली आहे, त्याच्यामुळे मी काही बोलणार नाही जास्त. सर्वांच्या ह्याच्यातनं सर्वांना कळलं आहे की कार्यक्रमाचं काय आहे. प्लीज इथून पुढे आम्ही जर कार्यक्रम अरेंज करतोय तर सर्वांनी सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थिती दाखवा. आपले रिझन जे असतील ते दरवेळेस असतात, आपल्याला कुठले ना कुठले कारण येणारच आहेत, तर त्या कारणांना काहीतरी सोल्युशन काढून तिथं तुम्ही थोडंसं आपलं प्राधान्य जे आहे ते आपल्या संस्थेच्या कार्यक्रमाला द्या. हे कार्यक्रम जे आम्ही ठेवतो ते तुमच्यासाठीच ठेवलेले असतात. आपल्या जसं त्या ताईंनी जोडलेले आहेत नवीन सदस्य, आता ते त्यांना किती छान वाटतंय की बाबा माझ्या 5 मैत्रिणी माझ्या सोबत आलेल्या आहेत कार्यक्रमाला, ते किती गर्वाने सांगू शकतात. तसं तुम्हाला वाटत नाही का आम्ही गर्वाने सांगावं बाबा की माझ्या ज्या फ्रेंड्स आहेत त्या फ्रेंड्सला मी मिटिंगला घेऊन आली किंवा मी एवढ्या जोडल्या आहेत. जसं प्रत्येक वेळेस आम्ही शुभांगी ताईंना सांगतो की शुभांगी ताईंनी आज कोणीतरी नवीन आणलेलं आहे सदस्य करण्याची, तर त्यांना आपल्या संस्थेचा रेफरन्स द्या आणि त्यांना आपल्या संस्थेला जॉईन करून घ्या. आता आपण या वर्षी म्हणजे आतापासून पुढे मला वाटतं 22ला जॉईन झाले असतील ताई. तर ऍक्टिव्हपणे गंधर्व नगरीतल्या जवळपास 110 पेक्षा जास्त आपले सदस्य आहे. तर आमच्या एक त्या मीनाताई जगदाळे, मीना उत्कर्ष केलाय की पूर्ण तुम्हाला जो डान्स दिसत होता तिथं कोर्ट याचा SMBSचा डान्स होता, गणेश वंदना होते, की महिनाभर घेतलेले दोघीसाठी टाळ्या झाली पाहिजे. म्हणजे त्यांना जेव्हा किंमत वाटावं म्हणून का काही संस्थेमधल्या एखादं त्याच्याच रूपात त्यांना गिफ्ट देता येईल, त्या महिलांना पण चांगलं वाटेल. त्या सांगतात मला हक्काने, महिनाभर प्रॅक्टिस करून घेतात. फॅशन शो असू द्या, गणेश वंदना असू द्या, तर सोपं नाही. त्या त्यांचं काम करून ते विसरलं जातं 5-6 दिवस आधी टाकलं. एवढे आवर्जून सांगितलं की तुम्ही या, तुमच्यासाठीच ठेवलेलं होतं. एवढा छान यांचं किती वय तरी त्यांनी एवढा छान डान्स केला, तर माझ्या डोळ्यात अश्रू येत होते की नाही एवढं छान करून सुद्धा बायका आल्या नाही, त्या नाही आल्या. तुम्ही एवढं मार्गदर्शन फुकट कोणीच देत नाही, तेवढं ताई देतात. कारण मी त्यांचे इन्स्टा वगैरेवर व्हिडिओ बघितले, पण मला एकाने सांगितलं होतं नुसतं मीटिंग होते काहीच उपयोग नाही जाऊन. पण आज मला वाटलं की नाही माझं भाग्य आहे की आज मी मीटिंगला येऊन ताईंचं एक शब्द ऐकलं तर पूर्ण हे झालं. बिझनेस आपला बाजूला ठेवतो, पण कोणी आपल्याला एखादी व्यक्ती चांगली म्हणून भेटते का ज्याचं आपण हे करायला पाहिजे होतं. तुम्हाला सगळ्यांना विनंती, नेक्स्ट टाइम असं करू नका. सगळ्या कार्यक्रमाला या, आपण सगळ्या गोष्टींना वेळ देऊ शकतो. इथे अर्धा तास जरी दिला असता ना तरी सुद्धा छान झालं असतं कार्यक्रम. एवढ्या खुर्च्या रिकाम्या होत्या, एवढं वाईट वाटायचं. एक महिलेला सपोर्ट करू शकत नाही, त्याचा काहीच उपयोग नसतो. तुम्ही आज विकायला आल्या, ठीक आहे, सेल होऊ शकतं, असं पण होऊ शकतं आपलं, पण त्या दिवशी कार्यक्रमाला सगळ्यांनी यायला पाहिजे होतं. स्वतः त्यांनी डान्स केला, एवढं छान मार्गदर्शन केलं. मला अक्षरशः रडू आला की एवढा छान कार्यक्रम, एक महिला आपल्यासाठी काहीतरी करते तर आपण का नाही करू शकत. मी यांना फोन केला, या नवीनच आहेत, यांना फोन केला. ही माझी मैत्रिणी आणि या पण आम्ही सगळ्याजण तिथे कार्यक्रमाला आलो. कारण की आज आल्यात, तुम्ही तिथे का नाही आल्यात. मैत्रिणींना जॉईन केलं. जसं येतील ना तुम्ही, समजा आपण एक नियम घेऊ की प्रत्येक वेळेस इकडूनच चालू करू. 1 नंबर आला इथं बसल, 2 आला इथं बसल, असं बसत चालू, असं माहीत फिरत चालू. 1 नंबर. हा बरोबर आहे. नगरमध्ये घेते, गेल्या 9 वर्षापासून मी बिझनेस करते. माझ्या 2 लहान मुली आहेत. कुटुंबासाठी फक्त परिस्थिती असो नाजूक असो, पण आपल्यात बळसला आपण काही करू शकतो. व्यवसाय कोणता आहे? मसाले व जेवणाची ऑर्डर घेते मी. हा नाही, तिथे कार्यक्रम झाला तिथे. तुम्ही पण हे सांगा की पर्सनली कोणी घेऊ नका, कारण त्यांना मनाला वाईट वाटले म्हणून ते एवढे बोलले. तुम्ही येऊ शकता. आज जर ताईने सांगितलं आज प्रोडक्ट दाखवायचं नाही, आता या वनिता ताई काय म्हणतात की त्यांनी बोलल्या कोणी वाईट नका वाटून घेऊ, कारण त्या मनापासून बोलताय. त्यांनी तिथं येऊन ती परिस्थिती पाहिली, त्या स्वतःचं नाव नाही सांगितलं, व्यवसाय नाही सांगितलं, पण पोटतिडकीने बोलल्या. आणि त्यांना बोलायचं का राईट माहिती का, त्यांच्याबरोबर आज पण 5 जणी तिथं पण होत्या. म्हणजे आधी करावे मग नाही का, आधी गेले मग सांगितले त्याप्रमाणे. तर इतकं पोटतिडकीने ते बोलताय का त्या व्यवसायापेक्षा दुसरं बोलताय. म्हणजे खरं जे ऐकत असते ना हे व्हिडिओ सगळ्यांनी स्टेटसला टाका. एवढ्यांनी सगळ्यांनी यायला पाहिजे होतं. तिथे 2 दिवसापूर्वी कार्यक्रम होता, अक्षरशः मांडी घालून खाली बसलो. तिच्या मागे एवढा सपोर्ट आहे, मग ताईंच्या मागे का नाही. तुम्ही तर आहे राजकीय होता, राजकीय होता, तिथे जाऊ शकतो आपण. आणि एक महिन्यासाठी महिना काहीतरी करते तर तुम्ही काही करू शकत नाही, त्याला उपयोग नाही. आज जर म्हणल्या आज एकाने मी पिशवीत ना प्रोडक्ट काढायचं नाही, दाखवायचं नाही, वाईट वाटेल का नाही सांगा. आता जर आपण नियम केला ना प्रोडक्ट विकायला आणू नका,
निम्म्या गायब येणार नाही. आज जर त्यांना ऐन वेळेस आपण कार्यक्रम आला नाही, आज जर सांगितलं आज काढू नका, आज थोडा वेळ होणार आहे, तर वाईट वाटेल का नाही सगळ्यांना? वाईट वाटेल. आपण बिझनेसचे कार्यक्रम एवढा छान होता, तुम्ही आनंदी झाले असते. मी माझी ना 1500 रुपयाची जेवणाची ऑर्डर होती. मी म्हटलं काय करते ते 1500 रुपये ताईंच्या कार्यक्रमाला जायचं. माझ्याकडनं काही चुकून बोलला असेल, माझ्या ज्या मैत्रिणी आहे त्यांनाच मी फोन केले होते, तर त्यांना वाईट वाटलं असेल की ही का बोलली, पण आज ताईं समोर मला बोलायचं होतं. तुम्हाला सगळ्यांना सॉरी मी बोलली असेल तर ना ताई 5 आणल्या पुढच्या वेळेला. माझं घरगुती हळदीचं बिझनेस आहे आणि ग्रुपमधनं खूप हळद माझी हे होते, विकली जाते. हां ऍक्च्युली माझं फक्त एकच काम राहिलंय, ते मला इन्स्टावरती माझं अकाउंट बिझनेस अकाउंट मेन मार्केटिंग राहिली ओपन करता येत नाही. आणि माझं समय वाचत आहे आणि मी एक नवीन मार्गदर्शन घेतलंच होतं रुमाली रोड. आता शॅम्पल आणले, नऊवारी साडी, आता सध्या पर्स तोरणं पडदे वगैरे सगळं मी बनवते आहे सध्या. कुठं थांबलाय तू इथे? नमस्कार, मी विद्या गोसावी मुस्लिमाकडून चाललेले आहे. मी ताईंच्या मार्गदर्शनाखाली बिझनेस चालू केलेली आहे. माझ्याकडे स्पेशल जळगाव. माझं नाव भावना देशमुख आहे, मी आळंदीला राहिला आहे आणि माझा भरपूर खूप होतोय मला ऑर्डर 11 वाजेपर्यंत आणि चुलीवर त्या हाटतात कुरडायचं वगैरे 2-2 वाजेपर्यंत उन्हात असतात. कष्ट केल्याशिवाय काही नाहीये. ग्रुप म्हणून खूप व्यवसाय आहे, पण त्यांचं एक खासियत ऑर्डर पूर्ण करतात. त्या झालं अश्विनीताई झालं, रेखा कवडे मावशी असेल, काय जबाबदारी घेऊ. आम्ही सांगितलं नाश्त्याचं, त्या म्हणले आमच्या आळंदीला फेमस समोसा आहे ताई, माझ्यावर सोडा. माझ्या मिस्टरांचा टेम्पो आहे, मी त्यांना आणून सोडायला लावते, मी स्वतः घेऊन येते. त्यांनी ते समोस्याचं पाण्याचा प्रश्न होता, जार टेम्पो टाकून आणते म्हणले, महिलांसाठीच कार्यक्रम आहे. वरतून कोर टीमला नाव दिलं, वरतून मला जबाबदाऱ्या द्या. माझा हर्बलचा बिझनेस आहे आणि हड्डी पावडर माझी खूप जाते. हड्डी पावडर खूपच येते ग्रुपला बरं का. शोभा गुंडताई ज्या आहेत त्यांना खूप छान रिझल्ट आलाय, त्याने ते आज आल्या नाहीत आणि मी घरगुती चांदीचा. तेव्हा असं वाटायचं की या भेटणार का, एवढा बिझनेस वुमन आहे, आपल्याला कसं भेटणार, म्हणजे ते तेव्हा होतं. पण अचानक मला मीटिंग तुमच्या दिवशी कार्यक्रम झाला ना, तर सखी म्हणजे माझ्या ज्या कॉर्डिनेटर आहे त्यांनी तो मेसेज मला टाकला की तुला भेटायचं होतं आहे मॅडमला. तर मी आली होती कार्यक्रमाला. मी मला अर्चना बागलताई यांनी रेफरन्स दिला होता, त्यानंतर मी ग्रुपचे मेंबर झाले आणि ग्रुप जॉईन केलं. मिलेट्स आणि मिलेटचे व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स यांचं काम करतो, जोडलेलो असतो. राजेश्रीताई ज्या शाळेत शिकल्या त्या शाळेत मी शिकलेली आहे आणि त्यांचं तिथं सासर आहे, तिथेच माझं पण सासर आहे. तर त्यांचे व्हिडिओ मी माझ्या सासूबाईंना दाखवले, त्यांना खूप खूप अभिमान वाटला. त्या म्हटलं की जर एक ग्रामीण भागातली मुलगी सगळ्यांसाठी येऊन एवढं सगळं करू शकते, हे आमच्या सगळ्यांसाठी खूप मोठे. माझं पार्लर आहे. 11 तारखेच्या कार्यक्रमात सांगायचं तर खूप सुंदर कार्यक्रम झाला. हा इव्हेंट आहे ना, घरातला इव्हेंट आहे असं समजून आम्ही करत असतो आणि त्यासाठी कसं झालंय, ज्वारीवाल्या कविता ताईच म्हणतात, त्यांना क्वालिटीचे प्रोडक्ट असतात, बार्शीवरून ज्वारी मागतात मस्त त्या, आणि इथं सगळ्यांची सोय करतात. पण ज्यांना कोणाला वाटतंय, समजा अश्विनीताई देशमुख, अश्विनीताईच ना, हा, त्यांना वाटतंय की माझं काहीतरी विकायचंय, मला वेफरच्या खूप ऑर्डर आहे, मी जाऊ शकत नाही, एकीच्या नावं कळून देत नाही का, आमचे कस्टमर तुटायला नको, याची पण नोंद घ्यायची सगळ्यांनी. तर एकमेकीला सपोर्ट करा. चार्जिंग कमी. आम्हाला म्हणजे खूप दिवसांनी, खूप वर्षांनी आम्ही पहिल्यांदा डान्स केला आणि तसंच सीमाताईंचं पण खूप अभिनंदन, कारण त्यांनी आम्हाला प्रॅक्टिससाठी खूप छान त्यांचं घर अवेलेबल करून दिलं. असा सपोर्ट खूप. माझं नाव अश्विनी देशमुख आहे, मी घरकुल चिखलीवरून आले. माझा वेदिका फूड्स या नावाने बिझनेस आहे आपला. आवाज येतो का? आणि तुम्ही उन्हाळी कामाला आम्ही कोणाचे रेफरन्स देतो, तुम्ही यायला पाहिजे होतं की नाही, ऑर्डर कसे करता, मग एका चिडताय, बाकीच्या सगळ्यांना माहिती. बरोबर आहे. ग्रुपला मोठ्या मोठ्या ग्रुपला कंपल्सरी मीटिंगला येऊन तिथं तुम्ही प्रोडक्ट विकू नाही शकत. तिथं फक्त एकमेकाबद्दल ओळख सांगायची, कुणी किती जोडले, कुणी किती व्यवसाय केला. 30 सेकंद असतात बघा. इथं आपलं घरचं झालं. खारवाडी चालू आहे, रोजचे तरी 7 किलो. पण ह्या करत होत्या फोन, माझ्या समोर करत होत्या फोन. तर ठीक आहे, काळजी घ्या पुढच्या वेळेस. आणि डोळ्याला पण ते हटताना चष्मा वगैरे लावा. माझ्याकडे MDF रांगोळी छाप, रांगोळी पट्टी असे सगळे प्रॉडक्ट आहेत. मी इंद्रायणी नगरला राहते आणि कार्यक्रम कविताताई आहे, राजेश्रीताई आहे, तर मालतीताई येऊन गेल्या, जयश्री. तर अशा
20 ते 25 जणींनी खूप छान काम केलंय. पण एक त्यांच्यासाठी टाळ्या याच्यासाठी झाले पाहिजे की राणीने सांगितलेल्या टायमात ठीक आहे निम्मे आल्या नाही निम्मे आल्या, पण नंतर येऊन पण त्या बायका तिथं नव्हत्या. तुम्ही सांगा हे कितपत योग्य आहे? माझ्या मागे डोळे ठेवणाऱ्या माझ्या बसलेल्या 25-30 भगिनींनी ऑब्झर्व केले. त्यांना माहिती मला सांगणारे डोळे असतात माझ्या मागे की कोण खऱ्या अर्थाने संस्थेतून सक्षम झालंय, कोण बिझनेस करतय, पण त्या ऋणभार म्हणून देखील तिथं आल्या नाही. का तुमच्यासारख्या भगिनींना त्यांनी प्रोत्साहन देऊ नये? पहिल्यांदा स्टेजवर परफॉर्मन्स. मी गेल्या 4 वर्षापासून म्हणजे 14 वर्ष आपलं रनिंग आहे. तर आपल्या समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेमध्ये म्हणजे ॲज अ ग्रुप मेंबर म्हणून जॉईन झाले होते. त्यानंतर 1 वर्ष म्हणजे बघायचे की ग्रुपमध्ये खूप गोंधळ चाललेला असतो. ॲड कधी टाकल्या जातं त्या कसं पण कोण टाकणार. मग राणीताई राजश्री ताई स्वतः तरी पण इनिशिएटिव्ह घेतला आणि गेल्या 1 वर्षानंतर ताईंनी ॲज अ सोशल मीडिया म्हणजे हँडल करायची जबाबदारी ग्रुपची मला केली. कधी ॲड टाकायची, ॲड त्याच्यानंतर आपण ॲड कधी टाकायचं, कसं टाकायचं, तुमची माहिती कशी टाकली पाहिजे त्याप्रमाणे आपण ते कंडक्ट करतो. जर कोणाला ती इच्छा असेल तर आपण राणीताईशी कॉन्टॅक्ट करा, त्याप्रमाणे आपण ते प्रशिक्षण घेऊ. आणि एक आणखीन बाकीचे राणीताई सांगणारच आहेत आणि ग्रुपबद्दल थोडं सांगेल की थोडं कॉपरेट करा, कारण जवळजवळ आपला ग्रुपमध्ये आकडा वाढत चाललेला आहे. 700 ॲड रोज पडतात. त्यातल्या काही जणी या बिझनेस नाही करत, 800 काही जणी बिझनेस नाही करत, त्या फक्त बघतात. पण त्या ग्रुपमधून उचलून परत दुसरा ग्रुप करायची आपल्याला गरज वाटावी ही एक मोठी क्षमता आहे. कारण एक राजश्री ताई आहे ज्या म्हणजे स्वतःच्या ह्याच्यावर काल ग्रुपमध्ये मेसेज येत होता. त्यांनी सांगितलं मी जे करते किंवा कंपनीचा दाखला एकदम काळाची गरज आहे. काही कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागतात, आपल्याला वेळेवर मिळत नाही, मुलांच्या दाखल्याचे कोणते असतात. तर नक्की मीटिंग झाल्यानंतर त्यांना भेटा, त्यांना काम द्या. त्या झोपून देऊन ग्रुपसाठी करताय, ग्रुपमधून त्यांना काम जाणं आपली जबाबदारी. धन्यवाद. प्लीज शेअर खुली मोठी व्हिडिओ ज्याला येईल त्याच्याकडे घ्या. ही मार्केटिंग आहे सगळ्यांची, तुमची जबाबदारी झाली. नमस्ते, श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिल्यांदा ताईंना आणि सगळ्यांना मी जर जास्त भावनेच्या भरात बोलून गेले तर प्लीज राग येऊन घेऊ नका. अगोदरच सांगते पाऊसर आपल्या ग्रुपच्या वनिता ताई आणि त्या आमच्या भगिनी सामान्य आम्हाला खूप सपोर्ट असतो त्यांचा आणि त्या आता काय बोलणार आहे मला पण ऐकायला उत्सुक आहे. माझं नाव वनिता पालवे आहे. मी खराडीहून येते मीटिंगसाठी. तसेच आम्ही नगरच्या आहोत. माझी मुलगी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे आणि माझ्या मुलीची इंस्टा ID किंवा यूट्यूबचं अकाउंटचे नाव सुहास नीलम मेकओव्हर आहे. कारण माझ्या मुलीचं नाव नीलम आहे, पण माझ्या मुलाचं नाव सुहास होतं, जो की 21 वर्षाचा होता, पण तो आज या जगात नाही आहे थोडक्यात. आणि मला त्याचं नाव थोडक्यात की जिवंत ठेवायचं आहे, म्हणजे खूप मोठं करायचं की जे की माझ्या मुलीच्या बिझनेसचे आणि त्याला ओळखलं जाईल की हे नाव तर मुलगी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे, पण सुहास नीलम हे नाव का आहे अकाउंटला, तर ते माझ्या मुलाचं नाव आहे. आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 90962451. हे तर माझ्या मुलीच्या अकाउंटचं किंवा बिझनेसचं झालं. ताईचा मेकअप केला होता माझ्या मुलीनी हळदी कुंकाच्या टायमाला, तो तुम्हाला ताईंच्या पण अकाउंटला दिसेलच. तसंच त्या दिवशी जो 11 मार्चला महिला दिनाचा कार्यक्रम झाला त्यामध्ये एवढ्या ज्या म्हणजे मला एक माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देतं का? आज जेवढ्या आहेत त्यातलं त्या दिवशी कोण कोण नव्हतं? कोण कोण नव्हतं? ठीक आहे, तुमचे काही वेगळे कारण असतील. आता त्याला मी पर्सनली नाही बोलू शकत, बोलायला गेले तर रागील त्याच्यावर नाही बोलत. पण जे आपल्यासाठी एवढे करतात म्हणजे निस्वार्थपणे, मला एवढंच म्हणायचं की त्यांच्यासाठी आपली पण एक थोडंसं कर्तव्य बनतं, जास्त नाही पण थोडंसं. मी काय म्हणते, तुम्ही कोर्टिंग मध्ये पण पार्टिसिपेट नका करू जिथं तुम्हाला मीटिंगला यावं लागतं किंवा वेळ द्यावा लागतो. तुम्ही डान्स मध्ये पण पार्टिसिपेट नका करू की तुम्हाला तिथं पण रिपीट यावं लागतं परत पार्टिसिपेट, म्हणजे काय म्हणतात आपण प्रॅक्टिससाठी. तुम्ही फक्त पाहण्यासाठी जरी आले असता तरी पण ताईंना ते जे होतं ना काय म्हणताय ते हॉल जो तो भरलेला दिसला असता ना, तर ताईंना बहुतेक मला वाटतं खूप समाधान वाटलं असतं. जे की ते मला पण जाणवलं की म्हणजे खूप खूप कमी सहभाग होता. त्या पण याच्यामधून महिला येत होत्या आणि जात होत्या. त्यांचं दुःख काय आहे वनिता ताईंचं, जेव्हा गेस्ट येतात ना कोणत्याही कार्यक्रमाला ऑडिटोरियम भरलेला पाहिजे, तर त्यावेळेस इकडं तिकडं काही दिसत होत्या, काही आलेल्याच नव्हत्या. म्हणजे आम्हाला इतकं वाईट वाटत होतं की काळेताई पण सगळ्यांना आत बसा सांगत होत्या. आणि विशेष म्हणजे जितक्या मीटिंगला आहे तितक्याही महिला पाहुण्यांसमोर दिसत नव्हत्या. त्याचं शल्य त्यांना जास्त वाटलेले डोळ्यांनी पाहिलं त्यांनी. मग मीटिंगला येऊन प्रोडक्टची विक्री करायची, ओळख करायची,
मग तुम्ही इथं येत आहे, मग तिथे येणं कर्तव्य काय नाही समजलं, बोला. जसं सोनलताई आता म्हटलं की ताई एवढे डाऊन टू अर्थ आहेत तर ते आपल्याबरोबर खाली बसून पण जेवू शकतात. मग असं झालंय का की ताई तुम्हाला मिटिंगला हमेशा दिसतं म्हणून त्याची तुम्हाला किंमत नाही राहिली? मला असं वाटतं. ते म्हणतात ना घर की मुलगी चाल बरोबर, बहुतेक तसं असणार आहे. मग ताई तुम्हाला 6 महिन्यातून एक मिटिंग ठेवावं लागेल. बाहेरचे लोक त्यांच्या एक फोटोसाठी ताई तुम्ही आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो, आम्ही तुम्हाला इथं पाहिजे, आम्ही तुम्हाला मग ते एवढे जर हे असू शकतात तर मग आपण का नाही? हे मला तर नाही पटलं. आता ज्याला पटलं असेल त्यांचं मी नाही सांगू शकत. आता तुमचा निर्णय पुढच्या वेळेस तुम्ही याच्यावर काय हे करायचं. पण हे माझं एकटीचं नाहीये, ते खूप जणींचे आहेत. पण त्याला आम्ही ते तुम्हालाच तुमच्यात बदल घडवावा लागेल. काय द्यायचंय आणि काय नाही ते तुमची जिम्मेदारी आहे. पुढचा कार्यक्रम घ्यायचा का नाही ते पण आम्हाला सांगा. कारण डान्स करणाऱ्या तर बिचारा महिना प्रॅक्टिस करणार करणार. तो जर त्यांचा डान्सच पाहायला कोणी नसलं तर त्यांना पण त्या डान्स करायला पण इच्छा म्हणजे आतमधून आनंद वाटला पाहिजे ना. त्या पण आपल्याकडे नाहीत ना बिचारा, त्या पण स्वतःचे काम करून. आणि त्या काळात पण ते पण एक मला बोलायचं, त्या काळात पण आजच्या जर 4च्या नंतर ग्रुप ओपन राहिला 4-3, 4-5, 4-10, 4-15, 4-20 तिथं पण ऍड पडतात. मग असं म्हणावं लागलं ग्रुप ओपन दिसला मग काय सगळी आपलीच असं नाही ना. त्या पण बिचारे बिझी असतात, ज्या पाहतात. तसं राणीताई आहेत, सोनलताई आहेत, त्यांनी ते पण सांगितलं होतं की आम्ही सध्या बिझी आहोत तर थोडंसं लक्ष ठेवा की काय टाकायचं काही थोडं लिमिट ठेवा. आणि जे तुम्ही रिव्ह्यू देता रिव्ह्यू मध्ये पण तुम्ही ऍड करण्याचा प्रयत्न करता. मी हे विकते एवढ्याला विकते, अरे ते ऍड पण होतील पब्लिसिटी पण, म्हणजे दोन्ही गोष्टी करताय तुम्ही. हे तुम्हाला जरी वाटत असलं तुम्ही खूप हुशार आहेत पण बाकीच्यांना पण त्या गोष्टी लागतं देतात. तसं थोडंसं माझं जर बोलणं वाईट वाटलं असेल तर त्याच्यावर थोडा विचार करा जर वाईट वाटलं असेल तर. मला तुम्हाला भेटायचं होतं आणि तिथं जेव्हा तुम्हाला सगळं दिसतंय कार्यक्रम आणि तुम्ही काहीतरी कारण सांगताय न पटणार आहे, म्हणजे क्षुल्लक कारण. आत्ताच्या घडीला मी तुम्हाला 270 नावं अशी सांगेन ज्या लक्षाधीश झालंय ग्रुपमधून. कमीत कमी 270, जास्तीत जास्त 2,500 ज्या ग्रुपमध्ये असलेल्या पण त्यांनी कर्तव्यच समजलं नाही. त्यांची जी पोटतिडकीने बोलताय, ज्या डान्ससाठी परफॉर्म करताय त्यांचा डान्स पाहायला येऊ नये तुम्ही. एका भगिनीचं दुसऱ्या भगिनीने कौतुक करू नये. हे मोठं शल्य म्हणून त्या बोललंय. हे आपलं कुटुंब आहे, आपण एकमेकाचं बरोबर म्हणतो आपण, तर समजून घ्या. पण आहे आणि सेलिंग पण आहे तर नक्की डब्ल्यू महिला असते आहे आणि ग्रुपमध्ये पदाधिकारी पण आहे. कोणाला मदत वगैरे लागली तर ते पण करते. आता त्या दिवशी कार्यक्रम होता जे ताई बोलल्या ना त्याच्यामध्ये माझं पण तेच बरोबर आहे, त्यांच्या बरोबर सहमतच आहे. आता आपल्या घरी समजा लाईट नसली 2-3 तास लाईट गेली, आपण तिथे बस लाईटवाल्याला सारखंच आपण बोललो असतो की काय वेळ किती वेळ झाले लाईट नाही, काय नाही, असं नाही तसं नाही, लाईट कधी यायची, हा मोठ्याने लाईट घालवली, असे बरेच येतात येतातच आहे. तर आणि तिथं एवढा कार्यक्रमामध्ये 4 तास आपल्याला प्युअर AC मध्ये बसायला फ्री मध्ये मिळालं तरी सुद्धा कोणाला काही वाटत नाही, काही नाही. यायला पाहिजे होतं. विनामूल्य कार्यक्रम होता, 1ही रुपया नव्हता आणि जवळ पण होता, आपल्या नाश्ता पण होता. हो यायला पाहिजे होतं. बाकी कुठे जावं बघा, 500चं तिकीट. आता होळीचा कार्यक्रम होता, 1000 काय 500 काय 200 काय असे याच्यामध्ये लगेच जातात. का तर तिथं पैसे देऊन तुम्हाला बरं वाटतं ना जरासं. मग हे फ्री आहे एक कार्यक्रम, वर्षातून 3 कार्यक्रम असतात. सर्वांनी विनामूल्य आहे आणि येत जावं, सहकार्य करा, तुमच्यासाठीच आहे. ताई जे सांगतात ते त्याच्याबरोबर आपण पण सहमत व्हायला पाहिजे. बाकीच्या पण सदस्य आहेत त्यांना पण तुम्ही साथ दिली पाहिजे आणि स्वतः पण तुम्ही एकीने कमीत कमी 5-5 जणी आणायला पाहिजे होत्या. आमची संस्था इतकी छान आहे, महिला डान्स करतात, महिला कल्चरल ऍक्टिव्हिटी करतात, मोठे महिलांना पुरस्कार दिला, मोठे लोक येऊन तिथे बोलले. तर उलट तुम्ही ही मार्केटिंग करून तिथे महिला आणायला पाहिजे होत्या. त्यांना जरी बक्षीस वगैरे दिलं, तुमच्यात पण काहीतरी थोडंसं जरा असं दाखवलं कार्य वगैरे काहीतरी, तर तुम्हाला पण बक्षीस त्यांच्या बरोबरने पण मिळत जातील ना. तुम्ही थोडाफार जरासं मैत्रिणी जॉईन करा, मैत्रिणीला सांगा असा ग्रुप आहे तसं आहे, त्याच्यामध्ये सर्व काही तुम्हाला A to Z सोल्युशन आहे आपलं. बाहेर कुठे जायची गरज नाहीये. पहिल्या स्टार्टिंगच्या मिटिंगच्या वेळेला मी बोलले होते, एक जणीला सांगितलं, दुसरी तिला सांगणार, तिसरीला सांगणार, अशा तुम्ही एक सर्कल करत जा आणि त्याच्यानुसार आहे ना तुम्ही मैत्रिणीला कॉल करत जा आणि तुम्ही येत जा. हे बघा, चला आतमध्ये या फोन बिल करत होत्या, पण ज्या करत होत्या ना त्या आज इथं व्यक्त होणार. थोडं ऐकायची तयारी ठेवा. बोलले असते पण आता म्हणलं ॲडवायझर म्हणून काम करते आणि त्यासोबतच आपण 2 व्हीलर आणि 4 व्हीलरचा इन्शुरन्सही काढून देतो. म्हणजे आपल्याकडे आपण 4 व्हीलर घेतो 5-6 लाखाची तर त्याचा इन्शुरन्स काढतो, पण आपला स्वतःचा इन्शुरन्स काढायला आपण
त्याच्यासाठी मला स्वतःला खंत आहे. सॉरी ताई. आणि मी संभाजीनगरहून आले. मी हो छत्रपती मी सर यूट्यूब बघता बघता ताईंचा व्हिडिओ बघितला होता. तर मी ठरवलं की आपणही जॉईन व्हायचं आणि मी जॉईन झाल्यानंतर लगेच कल्पनाताईचा नंबर मला मिळाला आणि त्यांना लगेच कॉल केला. मी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांनी सांगितलं की ताई मिटिंगला येणं जरुरी आहे, तुम्ही मिटिंगला येणं आल्या तर तुमची ओळख होईल आणि व्यवसायी होईल, म्हणून मी आज पहिल्यांदा मिटिंगला आले. छत्रपती संभाजीनगरमधून पैठण माझा तालुका आणि बिडकीन माझं गाव आहे. सगळ्यात अगोदर तर मी हे सांगेन का मी स्वामी सेवेकरी आहे. मी मंदिरामध्ये जाते, देवाला प्रार्थना सुद्धा करते. माझा व्यवसाय होऊ दे, घर कुटुंब सगळं व्यवस्थित राहू दे. तर देव असा बसलेला दिसतो मला. तर म्हणजे देव नेमका काय बोलतोय हे काही कळत नाही. त्याच्यामुळं मी संस्थेला जॉईन झाले आणि इथं जेव्हापासून मला 10 महिने होत आहे, टोटल माझी 10वी मीटिंग आहे. जेव्हापासून मी संस्थेत जॉईन झाले तेव्हापासून मला कळालं की देव बोलतो. म्हणजे माझ्यासाठी ते शॉर्टकटमध्ये मॅडमच माझा देव नाही. म्हणजे मला पहिल्यांदा कळालं की देव बोलतो सुद्धा, मार्गदर्शन पण दाखवतो आणि 2 पैसे कसे कमवायचे ते पण शिकवतो. पायावर कसं उभं राहायचं, आपला मान कसा समाजामध्ये वाढवायचा, घरकुटुंबामध्ये, परिवारामध्ये. म्हणजे आधी मी झिरोच होते, काहीच नाही, शून्य. इथं आले तेव्हा डिप्रेशनमध्ये होते. काळे मॅडम असू दे, शुभांगीताई असू दे, सगळे माझ्या ऑल टोटल जेवढा सदस्य आहेत सगळ्यांनी मला सपोर्ट दिला. हा माझा एक परिवारच आहे. आणि गुरुचरित्र पारायण करायला लागलो त्या काळात तुमचा व्हिडिओ स्क्रॉल मध्ये आला, तेव्हा आम्हाला खूप डिप्रेशन आलं. तुमची मुलाखत दिसली, मग आम्हाला ते ऐकून मोटिवेशन झालं. मी निमित्त आहे, करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा, माझी या ताई वार्ता मी पराची दसेची. म्हणजे त्यांनी मला एक माध्यम ठरवलेलं आहे. पोस्टमनचं काम असतं, पोस्ट इकडचं घ्यायचं, तिकडं पत्र द्यायचं. तर ते पत्र महाराजांनी दिलेलं मी पोच करते. मी जरी आहे, माध्यम आहे. करता आणि करविता ते फक्त मी माध्यम आहे. त्याच्यामुळं मी काय खूप मोठी नाहीये. पण अशा कष्ट करणाऱ्या महिला जेव्हा प्रामाणिक कष्ट करतात तर त्या देवाच्या कमी मला मानत नाही, तितकी मोठी मी नाहीये. परंतु त्या जेव्हा कष्ट करतात तेव्हा त्यांची कीव देवाला येतात, ती साक्षात ते स्वामींचं जे सांगतात, मग ते आम्हाला बुद्धी देतात. किंवा काही सारख्या असतील, इतर भगिनी शुभांगीताई आहे, ते इतका सपोर्ट करताय कल्पनाताईंना की त्यांनी जे सांगितलं डिप्रेशन मधून बाहेर येऊन, म्हणजे त्या अगदी आल्या का, शोभाताई आज आलेल्या नाही, शोभाताई गुंड, म्हणजे त्या गाडीमध्ये बसलाय का, पोहोचलाय का, त्यांची काही म्हणजे बळच त्या विचार करायचे यांचं काहीतरी विक्री झालं पाहिजे. अशा भगिनी मिळाल्या सुद्धा भाग्य लागतं. दोघी जागेवर उभं राहा, शुभांगीताई, कल्पनाताई. तुम्ही विचार करा, जेंट्स नेहमी म्हणतात, काय ताई उभ्या राहा, दोघी उभ्या राहा. जेंट्स नेहमी म्हणतात 2 महिला एकत्रितपणे राहू शकत नाही. कार्यक्रम मिस होऊ देणार नाही, कारण संस्थेत पहिली मीटिंग टाइम बरोबर 1 झालं 7 जानेवारीला. त्यानंतर ताई म्हणजे आपलं फक्त पर्सनली इथिक्स घेऊन बिझनेस केला. आज 20 लाख रुपये 1 महिन्याचा टर्नओव्हर केला फक्त पहिल्याच मीटिंग मध्ये. सुरुवातीला आली तेव्हा मार्गदर्शन घेतलं ना? हो घेतलं. त्यानंतर वेबसाईट वगैरे सांगते बघा, त्यांना मी वेळोवेळी सांगत असते, पर्सनल मार्गदर्शन, वैयक्तिक मार्गदर्शन फ्री ऑफ कॉस्ट होतं. एका दिवसाला आम्ही 23 जणींचे मार्गदर्शन घेतले. परंतु राणी मॅडमनी फॉलो ग्रुप केला. ज्या पर्सनल मार्गदर्शन घेऊन गेले त्याच उलट बोलायच्या, आपल्याला फीडबॅक देत नव्हत्या, दिलेल्या 5 पॉईंटवर काम होत नव्हतं. आम्हाला खूप त्रास व्हायला लागला. मग आपल्या संस्थेतल्या कोर टीमने आपण काय निर्णय घेतला, 199 ठेवू पर्सनल मार्गदर्शनचे. म्हणजे 200 रुपये भरणारी जी व्यक्ती इथपर्यंत येईल, कमीत कमी 5 पैकी एका मुद्द्यावर तर काम करत. हा आपण 2 महिन्यापूर्वी निर्णय घेतला. त्याचे आम्हाला रिझल्ट पण चांगले यायला लागले. मला वाटतं त्या फ्री मध्ये त्या पहिले येऊन गेलेले 100 रुपीज त्यावेळेस. हा, तर त्या येऊन गेल्या आणि त्यांनी सांगितल्यावर मला आता कळतंय की पर्सनल मार्गदर्शन नंतर त्यांच्यामध्ये इतका फरक झाला. त्यांनी वेबसाईट बनवली. किती टर्नओव्हर झाला म्हणल्या? 20 लाख रुपये. 20 लाख रुपये मागचा महिन्याचा टर्नओव्हर. मी सांगते ना, लाखोमध्ये तुम्ही कमवू शकता. पण तुम्ही ज्यांना खऱ्या अर्थाने बिझनेस करू, आमच्या पण मिळतं असतं. आम्ही तर बोलतो आम्ही सर्वगुण संपन्न नाही, आम्हाला पण काही धंद्यातल्या खाचा काळजा कळत नाही. आता वडील नाही, स्वतःसाठी नाही बोललेलं काही नाही, या सगळ्यांसाठी बोलले. मग कुठेतरी इगो हर्ट होतं, कारण त्यांना कळतं आपलं चुकलेलं आहे. इगो हर्ट झाला तर मग त्यामुळे शेवट जायचं. जमा केल्या तर त्या महिलांना वैयक्तिक फोन करायचे, सांगायचं इकडे या, इकडं कसं चांगलंय, तिकडं कसं वाईट. लक्षात घ्या, एक मी नेहमी वाक्य मार्गदर्शन मध्ये बोलते, दुसऱ्याला चोर समजून तुम्ही कधी साव होऊ शकत नाही. तुम्ही साव हे तुमच्या वागण्यातून कळायला पाहिजे, किंवा तुमचं नाना खणखण आहे हे तुमच्या वागण्यातून कळायला पाहिजे.
सगळ्यांनी नोंद घ्यायची, भूल थापांना बळी पडू नका. आजची वेळ गेली, परत वेळ येणार नाही. संयम धरा. एखादीचा व्यवसाय होतो, माझं 4 महिने ग्रुपला जॉईन झाले, का होत नाही? आत्मपरीक्षण करा. मी कुठं कमी पडते का? जिथं तुम्ही कमी पडता आम्ही आहे, कमी तिथं आम्ही. तुम्ही आमचं वेळोवेळी मार्गदर्शन घ्या. मेसेज करा, मी मेसेजला रिप्लाय देते. कुठंही कसलीही अडचण येऊ द्या, एनी टाइम मी मेसेजला रिप्लाय देईन. रिअली प्राऊड फील करते की त्यांनी माझी ज्ञानाची जागरूकता करून दिली. मी डिप्रेशन मध्ये गेले होते कोरोनामध्ये, तुम्हाला इथेही सांगितलं. आणि 2च महिन्यात म्हणजे खूप छान वाटलं. आणि मी कार्यक्रमही मिस केला, त्याबद्दलही खंत वाटते. पण नक्कीच ताईंच्या वैयक्तिक मार्गदर्शनामुळे आज मला कॉन्फिडन्स वाढलाय की मी करू शकते. आणि तुम्ही म्हणजे माझं काम आहे ट्रॅव्हल एजन्सी माझी स्वतःची. ऑनलाईन एअर तिकीटिंग, विजा, पासपोर्ट हे सगळ्या काही गोष्टी मी करते. आता आपल्या भूतानचे 17 लोकांचा ग्रुप फायनल झाला, शिमलाचे 7 आणि 7 सिस्टरचे 7 लोक. असं या महिन्यामध्ये फक्त वेबसाईट मधलं बिझनेस जनरेट झालेला आहे. आणि ताईंनी हीच मोठी की दिली की वेबसाईट आणि ऑनलाईन कॉम्पिटिटर शोधा, तुम्ही तुमच्या बिझनेस मध्ये सक्सेस व्हा. आणि पहिली गोष्ट असं की 1 to 1 मध्ये मला आजपर्यंत कोणी सांगितलं नाही. स्वामी चरित्र 3 अध्याय 11 माळी. मी पण स्वामी सेवेकरी, पण आमच्या 1 to 1 मीटिंग मध्ये ताईंनी सेवेबद्दल महत्वही सांगितलं. श्री स्वामी समर्थ. त्यांचं ते 100 रुपयातच झालेलं आहे. 100 रुपये मार्गदर्शन, 100 रुपये रजिस्ट्रेशन, बाकी स्वामींची कृपा. आणि त्यांना 20 लाखाचा जर बिझनेस होतो, अजून 30 लाख टार्गेट अचीव करणार आहे. प्रचंड नैराश्यामध्ये होते मला जेव्हा भेटल्या तेव्हा. त्यांना मी प्रत्येक जणीला स्वामी सेवेची जोड का देते, कारण आध्यात्मिक गुरुची आयुष्यात खूप गरज आहे आपल्याला. मी जे काय ते स्वामींच्या आशीर्वादाने. तुम्ही त्याचं पण बुकिंग चालू आहे आपलं. जर कोणाला यायचं असेल तर संपर्क. ग्रुपमधला अनुभव, ग्रुपमधून तुम्ही म्हणजे ताई तर करत असतात, वैयक्तिक सांगत असतात मला 2-3 स्टॉक लेवल असते, MSL म्हणतो आम्ही, तेवढं बनवतो आम्ही. एखादा कस्टमर जर माझा 1 करोडचा कस्टमर आहे वर्षभरातला, मला त्याचा महिन्याला समजा 6-7 लाखाचा बिझनेस येतो, तर मला त्या कस्टमरला दुखवायचं नाही, कस्टमर घालवायचं नाही. पण याचा अर्थ कस्टमरला मला डील पण द्यायची नाही. मी ठरवलं पाहिजे मी त्या 7 लाखामध्ये किती क्रेडिट द्यायचं. मी स्वतः माझे काही नियम डिसाईड केले पाहिजे, तुमच्या सगळ्यांना लागू. जी चूक स्मिताताईंनी केली की कोणी तुम्हाला म्हणणार आम्ही काय पळून चाललो का, आमच्यावर विश्वास नाही का, ऍडव्हान्स कशाला. तुम्ही जर माझं ऐकलं नाही तर फेल्युअर तुम्ही घ्या. कारण व्यवसायामध्ये आम्ही सुद्धा, आमचे सुद्धा मेंटर सांगतात किती लेवल पर्यंत ऐकायचं, किती लेवलला सोडायचं, डील द्यायची का व्यवसायात काय घ्यायचे, रूल्स रेग्युलेशन असतात. कुठलीही इंडस्ट्री, कुठलीही संस्था, टपरी ते फॅक्टरी एकच नियम असतो. कुठलीही व्यवसाय ज्या इथिक्सवर चालतो की मी रॉ मटेरियल कितीचं घेईल, मी कस्टमरला किती क्रेडिट देईल, किती उधारी ठेवू शकते, मी कसं मार्केटिंगला पैसे वापरू शकते, तर ते लक्षात घ्या. त्यांचं मी थोडक्यात सांगते. त्यांना व्यवसाय चालू करायचा होता, नवरा बायको आले, त्यांनी मार्गदर्शन घेतलं. आम्हाला अक्कलकोट ट्रिप चालू करायची, सेवा करा, बुक करा. त्यांनी ती शून्यातून सुरू केलं. अक्कलकोट ट्रिप चालू आहे. प्लस काय मायनस काय, ग्रुपमधून कमी येतात जास्त येतात, ते आपली मार्केटिंग स्किल पण वापरा. प्रत्येकीला 1 to 1 भेटा, पब्लिक रिलेशन बिल्ड करा. कार्यक्रमाच्या दिवशी तुम्ही थांबायला पाहिजे होतं स्टेजला, ज्या कोण आहे व्यवसायाचं ज्यांना वाढवायचं. प्रचंड तुम्ही तिथं मार्केटिंगचा तुम्हाला स्कोप होता. तुमचे हँडबिल देऊ शकत होते, प्लॅम्पलेट देऊ शकत होते, तोंडी सांगू शकत होते, एकमेकीचे नंबर देऊ शकत होते. नाही म्हणलं तरी 300 महिलांपैकी 200 पर्यंत आपण जाऊ शकत होतो. आणि उरलं तर मी स्मिताताईला वैयक्तिक पण सांगते, ऍडव्हान्स शिवाय तुम्ही घेऊ नका. पूर्ण अमाऊंट ऍडव्हान्स घ्या, तरच सीट कन्फर्म ठेवा. अन्यथा 17 सीटर ऐवजी 10 सीटर द्या, त्याच्यात दुःख नाही. महिना ऍडव्हान्स मागते, फोन करते, मग तो व्यवसाय करू नका, 4 वेळेस फोन मग घेऊ नका. व्यवसाय चुकतोय तुमचा, व्यवसाय चुकतोय. नाही म्हणत त्या काय म्हणतात, आम्ही जातो कुठे का, आम्ही येणारच आहे, त्याला पर्याय नाही. हे बघा, मी जर कंपनी चालवते आणि मला जर एखाद्याने सांगितलं पाठवा तेवढे 2000 मीटर, आम्ही कुठं जातोय तेव्हा मी देईल का? सांगा, सगळ्यांनी सांगा, मी देईल का? नाही देणार. सक्सेसफुल व्हायचं असेल तर इथिक्सवर व्यवसाय जातो, नाही तर करू नका. कोणी सगळ्यांना लागू आहे. तुमचा मसाल्याचा बिझनेस असेल, तुमचा काजू बियाचा असेल, ड्रायफ्रूटचा, तुम्ही थोडं करा. पण हातातलं तुम्ही जेव्हा दुसरीकडे घालून ठेवता, टेन्शन मध्ये जर तुम्ही व्यवसाय करता तर तुम्ही आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. तर असो त्यांचा ट्रिपचा व्यवसाय सक्षम झाला, एवढंच बोलू. निगेटिव्हिटी आपल्या व्यवसायाच्या आपल्यापर्यंत ठेवा. नवीन लोकांना निगेटिव्हिटी कोणीच देऊ नका. हा, तुम्हाला काय वाटलं तर माझ्याशी वैयक्तिक 1 to 1 बोला, तुम्हाला मी सोल्युशन द्यायला बसलेले. धन्यवाद. बिझनेस आहे, गौरी मसाले नावाने मी बिझनेस करते. कोणाला हवे असतील तर मला ऑर्डर करा. ग्रुपवरती मी नंबर दिलेला आहे. आणि वैयक्तिक मार्गदर्शनच्या किती पॉईंटवर काम केलं? केले 2 याच्यावर झाले. कोणते 2 पॉईंट तुम्ही अपडेट दिले? घटक चाचणीला तुम्हाला किती मार्क आले मास्टरला माहित नाही, दुसऱ्या घटक चाचणीचे माहित नाही, 6 वाईचं माहित नाही, वार्षिकला निकाल आला काठावर पास, कोण काय करणार आहे त्याला?
हे बघा, ह्या ज्या स्टेप पेड कन्सल्टन्सी देतो सर त्यांना, आमचे मोठे मोठे बिल. पण हेच जर पैसे तुम्ही 2-5 हजार रुपये मोजून जर दिले असते ना मी कन्सल्टन्सी, तुम्ही 5 पैकी 5 ही छान स्माईल होती, अजिबात टेन्शन मध्ये गेलेले, एवढं छान होतात. मी पहिल्यांदा जॉईन केलं आणि मला बिझनेस तर आले 9 वर्ष झालं मी चालवते, पण ताई मला आता भेटलं हे भाग्य. तुम्हाला तर आधी भेटल्या होत्या तरी सुद्धा तुम्ही उपस्थिती दाखवलेली, उपस्थिती दाखवायला पाहिजे होती. हा चान्स नव्हता पुन्हा पुन्हा आपण आम्ही सगळे मी आज यांना म्हटलं चला आज आपण जाऊया मीटिंग. मोबाईल चालू नाही, स्टेटस बघते असं काय करते नाही, व्हिडिओ चालू नाही, बघते रील बघते, पण मला मॅडमांपर्यंत कसं पोहोचावं हेच मला. आणि माझ्या मनात इतकी तळमळ होती की मी कधी ह्या मॅडमांना ताईंना भेटणार. हे आतून एवढं मला धड. मी माझ्या मिस्टरांना विचारलं, माझे मिस्टरी चाकण MIDC आहे ते, त्यांनाही विचारलं ह्या मॅडम. पण सांगितलं जात नाही का, तर माझ्या व्यवसायाला नजर लागेल का, मला काही कमिशन द्यावं लागेल का, तर ही चुकीची कल्पना काढून टाका. उलट तुम्ही जेव्हा ग्रुपवर बोलता तर तुमची ऍड होत असते. मला वाटलं कविता खानापुरे आहे. माझा बिझनेस गहू, ज्वारी, शेंगदाणे, साबुदाणा असा आहे. गेल्या वर्षी मी या संस्थेत जॉईन झाले, तर गेल्या वर्षीपासून जवळजवळ माझा 6 लाखाचा बिझनेस पण या संस्थेत सर्वांनी मला खूप सहकार्य केले. यावर्षी पण सहकार्य असंच करा, गेल्या वर्षी सारखं यावर्षी पण नेहमी सामान आणलेलं आहे सर. हे बघा, आले होते मध्ये गावाला गेल्यामुळे येणं जमलं नाही, पण आता माझं ज्वेलरीचा बिझनेस कार्यक्रम बघितले युट्यूबवर. मला पण वाटतं तुम्हाला जॉईन व्हावं. मुंसेचा कार्यक्रम बघितला, खूप छान आहे. महिलांना चालेल. शिवतीर्थनगर स्वामी समर्थ. मी पूजा चव्हाण. मी अलंकापुरम सोसायटी इथे राहते. आम्ही जस्ट याच मंथमध्ये आहे, पण मी आजच आले. माझं नाव भारती विकास रोडे. मी पिंपरी गुरुमध्ये राहते. रेश्मा सुनील बाबा. मी सोलापूरहून आले आहे. मी मेहंदी आर्टिस्ट आहे आणि आता मी 11 तारखेचे जो प्रोग्राम होते त्याच्यामध्ये माझा पाय फ्रॅक्चर असून बाबत मी गव्हाणी वस्ती भोसरी येथून येते. माझं बिना मैद्याची मॅगी आणि उन्हाळी सगळे गणपतीच्या रांगणगाव नाही चौफुल्याच्या पुढे. चौफुल्याच्या पुढे विचार करा, भोसरीतले किती जॉईन आहे, इंद्रायणनगरचे किती सदस्य जॉईन आहे, शिरूरच्या तिथून आले म्हणजे 3 तासाचा कमीत कमी त्यांनी प्रवास केलाय. इथं यायला अर्धा-पाऊण तास लागला असेल. आणि मी शेतकरी महिला आहे, मला शेतात जावं लागतं, गुरांचं करावं लागतं, एवढं आवरून मी आली आहे. आणि माझी पहिलीच मीटिंग आहे. आणि माझा थालीपीठ भाजणी आणि थालीपीठ भाजणी प्रीमिक्स, इडली पीठ आणि इडली पीठ प्रीमिक्स असा व्यवसाय आहे. तुम्ही असं शेती बघत बघतच चालू केलेला आहे. नवीनच आहे. फॉर्म भरलेला 2-3 महिने झाले. आज मीटिंगला काय आवडलं तुम्हाला? आज नाही, माझ्या सासऱ्यांचं ऑपरेशन आहे त्यामुळे मी येऊ नाही शकले मागच्या 2 मीटिंगला. कारण सांगायचं नाही म्हणून मी सांगितलं नाही, पण त्याच्यामुळे मी येऊ शकले नाही. पण टीम पण तुम्हाला सहकार्य करत. त्यांनी आज बिझनेस चालू केला आहे साडीचं. खरं बोला, आम्हाला तो व्हिडिओ खूप आवडला आणि तुमचे व्हिडिओ खूप छान आहे. मी पण शेतकऱ्याचीच मुलगी आहे, नाशिकची आहे मी. माझे वडील पण शेतकरी, आम्ही शेतातच राहतो. माझं माहेरचं शिंदे आहे. हो, कळवणलाच मी कळवणला शिकलेली आहे. आणि माझी बहीण पासून वरती एक उभारी देऊन कुठेतरी एंटरप्रेन्योरशिप एक यशस्वी उद्योजिका बनवण्याकडे ते तुम्हाला घेऊन जातात, तर त्यांचा उद्देश खऱ्या अर्थाने साध्य होईल. तर आता ह्या 2 तासामध्ये काय करायचंय, फक्त आणि फक्त आज मी काय खाल्लं, आज मी खाल्लेलं बरोबर होतं का, माझी यशस्वी झोप झाली का, आणि मी स्वतःसाठी काहीतरी छंद जोपासला का. मग त्या छंदामध्ये या ताईंनी काढलेला तर नेराट असेल, कोणाची मेहंदी असेल, पार्लरचे एखादे लोक असेल, स्वतःसाठी केलेला व्यायाम असेल किंवा 2 तासाचा योगा किंवा एक्सरसाइज पॅटर्न असेल, हा त्या मी टाईममध्ये तुम्ही बसवा. ओके, हेच मी आज या ठिकाणी सांगेल. वजन कमी करणं, सर्वांनाच टाईमची घाई आहे. राजश्रीनी आणून दिलं मला कार्यक्रमाच्या आधी. म्हणलं का एवढ्या मोठ्या गेस्ट पुढे सँडविच जाणार, तर क्लाउड किचन आहे त्यांचं पण कसं आहे, तर त्यांनी 5-6 प्रकारचे सँडविच आणून दिले सॅम्पल म्हणून. ते मला आवडले, मिस्टरांनी खाल्लं, सागरनी खाल्लं. मग मला असं इतकं चांगलं वाटलं. मॅडमला लगेच जिम मध्ये गेल्या गेल्या उद्या म्हणले मॅडम सँडविच सांगा त्यांना. समोरची मैत्रीण पण घेणारे प्रश्न हा होतो की तुम्ही दिघीवरून तुम्हाला बोलवायचं कसं, कारण तेवढं पेट्रोल खर्च होऊन मला बरोबर नाही वाटलं.
तर म्हणलं आपण असं ठरवत जाऊ की इंद्रायणी नगरची ऑर्डर एका दिवशी यांना देत जाऊ आणि खूपच अप्रतिम आहे सँडविच. तर त्यांना फक्त ऑर्डर देताना मला हा प्रॉब्लेम आहे की 2-4 असले तर मग त्यांना परवडून यायला. तर त्याच्या छोटी ऑर्डर आणि मोठी ऑर्डर याच्यामध्ये काही विषय नाहीये, आपला बिझनेस होतोय. आणि तुम्ही सपोर्ट नाही करत असाल तर समोरच्याचा निदान हे तर करू नका ना, असं म्हणजे काहीतरी बोलून किंवा हसताय की चिडताय. सगळं पहिल्यांदाच करत होते आणि प्रत्येकाच्या मनात एक स्वप्न असं नाही का असतं मला काहीतरी करायचं. तो पॉइंट त्यांनी काढला. तर काही कार्यक्रमाला अँकरच बोलत असत बघा, जो वो बात भी क्या जिसमें माली न हो, वो प्रोग्राम भी क्या जिसमें तालियां न हो. तसं त्यांनी तो महत्वाचा मुद्दा छेडलाय की मी सांगते प्रत्येकाची ओळख झाल्यावर पण टाळ्या वाजवा. शुभांगी ताईंनी नंबर दिला माझ्या वाईफला. नवीन आलेले दिसत आहेत, 10 जण आहेत नवीन आहेत. हो, तर नेहमी मीटिंगला येणाऱ्या तर आपलं टायमिंग वेळोवेळी रिपोर्ट दिलं जातं, ते चेक करत जा. त्याच्यामुळे काय होतं मी सांगते आता काही जर कारणास्तव चेक झालं तर ताई नंतर टाकतात म्हणा. काल एक मीटिंग कोर टीमची तर त्यांनी लेट टाकलं थोडं, त्याच्यामुळं थोडं हे झालं. पण कसं काही पण कारण येऊ शकतात, त्यामुळे तुम्ही चेक करत जा. आणि रोजचं टायमिंग आपलं 2 ते 4 आहे आणि जो टायमिंग असेल तो 8 दिवस आधी ग्रुपवर मीटिंगचा टाकला जातो, ते चेक करत जा. आणि जो मागच्या महिन्यात कार्यक्रम झाला आता आपला 11 मार्चला वर्धापन दिनाचा खूप मोठा ताईने इव्हेंट केलेला होता. तर मीटिंगला जी उपस्थिती असती ती उपस्थिती त्या महिला कोण आल्या होत्या सांगा बरं याच्यातलं हात वर करा. बरीच उपस्थिती कमी वाटत होती त्यावेळेला. ठीक आहे, काय नाही तरी तुम्ही तुमचे ते सगळं हे करून टायमिंग भरपूर आता 12 ते 5 तुम्ही उपस्थित सगळं निवांत करून वेळेवर उपस्थित राहू शकला असता. कारण खूप मोठा छान त्यांनी आपल्यासाठी तो प्लॅटफॉर्म तयार केला होता सगळ्या महिलांसाठी त्यांनी. आणि खूप मोठा प्लॅटफॉर्म लेडीजसाठी सगळा ज्या बिझनेस करतात ज्या मदत करतात त्या सगळ्यांसाठी ताई आपुलकीने आणि भरभरून करतात. तर त्या कार्यक्रमाला थोडी मला उपस्थिती कमी जाणवली, त्याचं आमच्याबरोबर ताईंना किती वाईट वाटलं असेल विचार करा. कारण ज्या खूप मेहनत घेऊन हे सगळं आपल्यासाठी अरेंज करतात. माझ्या मुलींनी सुद्धा त्या याच्यामध्ये पार्टिसिपेट केला होता आणि ती जिंकून आली रनवे म्हणून मिस पिंपरी चिंचवड झाली. त्यामुळं ताईंना धन्यवाद. त्यावर ताईंनी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्यामुळे तिला ही संधी मिळाली, त्यामुळं मी ताईंचे मनापासून आभार मानते. आणि तुम्ही पण त्या सगळ्यांना या संधीचं म्हणजे जे ताई सगळं आपल्यासाठी करतात. आणि आपण म्हणतो एक आमच्या आईचं वाक्य आहे, देतो तो देव आणि राखतो तो राक्षस. ताई आपल्याला भरभरून देत आल्या आणि तुम्हीच म्हणता इथे आले की ताईंकडे पाहिलं तरी कॉन्फिडन्स येतो. मग विचार करा, कारण ताई हे आपण त्यांच्यातच कुठला तरी आता पेशंट म्हटलं तर ईश्वरामध्ये म्हणजे ईश्वर म्हणजे तो काय डॉक्टरमध्ये ईश्वर पाहता, मुलं आईवडिलांमध्ये देव पाहता, तसं आपल्या समर्थ महिला बहुदेशाने ताईमध्ये देव पाहणं काही चुकीचं नाही. खरंच, कारण तुमचं ते ज्ञान आहे ते भरभरून आम्हाला मिळतंय आणि देतो तो देव मानला तो की ज्या ग्रेट व्यक्ती होऊन गेलेले आहेत की ज्याप्रमाणे जिजाऊ माता म्हणा सावित्री फुले म्हणा की जे केलेले त्यांनी कार्य, मग ते देवतुल्यच कार्य मानलं जातं. म्हणून मग ते खरंच त्याच वाटेने म्हटलं त्यांच्यासाठी खरंच खूप टाळ्या झाल्या पाहिजे. कारण त्यांनी खूप सुंदर महिलांसाठी हे केलेलं. आणि प्रत्येक मीटिंगला जी उपस्थिती असते ती आता दिवसेंदिवस वाढत आहे. पण ही जी कार्यक्रम आहे ते तुम्ही चेक करत जा, उपस्थित राहत जा. आणि जे खरेदी विक्री तर तुम्हाला इथे दिलेलं असतं ते वेळोवेळी तुमचा भरपूर जे खरेदी विक्रीचा व्यवसाय होतो. मोटर कार हेल्थ इन्शुरन्स सगळेच करते. आणि कार्बननगरमध्ये तुमचं मॅन्युफॅक्चरिंग आहे चाकणमध्ये, तर तुम्हाला नोटबुक लागत असतील तर आपण डिस्काउंटमध्ये देतो. आपण 50% डिस्काउंट. एनर्जी घ्यायची असते टाईमला कॉन्फिडन्स येतो. बाकीच्या महिलांच्या कम्पेअर केलं तर माझा आर्थिक छोटा तुम्हाला बोलायची वेळ नाही आली. राणी मॅडमने तुमचं काम वाचवलं. आणि आणखीन एक म्हणजे फर्स्ट टाइम मीटिंगला आलोय. याआधी कार्यक्रमाला मी केलेला अटेंड महिला दिनाचा कार्यक्रम. खरं सांगायचं म्हणजे आपण 3 कारण आहार कसा असेल तर तुम्हाला INTPCSC कोरोनाचा पिरियड होता त्याच्यामुळे ते कॉन्टॅक्ट होणं शक्य नव्हतं. आणि आता ह्या शुद्ध डाळीपासून बेसन पीठ बनवायचं. त्यांना कॉस्टिंगचा प्रॉब्लेम होता, त्यांच्याकडे मोठे मोठे माझं स्वतःचं हेअर ऑइल आहे. संस्थेमधून मला पुष्कळ
श्री स्वामी समर्थ. मी स्वाती वाणी, मी लोहगावरून आली आहे. माझं बिझनेस, मी खूप व्यावसायिक नाही आहे. मी सरकारी नोकरी करते. ताईंना 2 वेळा भेट केली. मी विशेष म्हणजे त्यांचे सरपंच उपसरपंच मला भेटण्यासाठी आणले. त्यांनी खूप योजना गावात आणलेल्या आहे. त्यांची इच्छा आहे त्यांच्या इथं महिला मेळाव्याला मला त्यांना ग्रुपमधून मला अर्चनाताईची महिन्याला 5 किलोची ऑर्डर येते. आणि मी भोसरीमध्ये राहते आणि माझे मिस्टर इंजिनियर आहेत, पण ते समाजसेवा म्हणून. कीर्ती विक्रम विंचनकर. माझा छोटासा बॅग्सचा रिसेलचा बिझनेस आहे. माझा जॉब कन्सल्टन्सी आहे, मूर्ती PCFD. बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही मीटिंगला येऊ शकता, काहीतरी तुम्हाला फायदा होईल, काहीतरी ताईंची. मी नेल आर्ट करते. मी नेल आर्टिस्ट आहे. 8 मार्चला मॅमचा केला आहे, तुम्ही बघू शकता प्रत्यक्ष. अजून चांगलं आहे. आणि आमचं मला तर असं वाटलं लग्नात पल्लवरी असताना मेकअपला एवढा वेळ गेला ना, तर तिला मी प्रश्न विचारत होता ते यांनी काय त्यांनी काय, तिने मग नंतर नाही होत. मी दिघीवरून आले. मी संस्थेला जॉईन होऊन 5-6 महिने झाले, पण 2-3 महिने झालं मी मीटिंग अटेंड करते. साबण जे असतात तर ते साबण पण आपल्या संस्थेतून आपण बनवलेले विकतोय. तर 200 रुपयाचा साबण फक्त आपण 135 सदस्यांना ठेवलेला आहे. तर तो मोठा साबण हा. तर ऑफरमध्ये कोणाला पाहिजे घ्या. आणि ज्यांना तो साबण घ्यायचा नाही, 4 फ्लेवर मधलं जर पाहिजे तर फेशियल बॉम्ब म्हणून आजकाल एक ट्रेंड आलेली, फक्त चेहऱ्यासाठी हर्बल सोप वापरतात. फेस वॉश ऐवजी ड्राय वगैरे होत नाही. तर हे 60 रुपयाचं पाऊच आहे, म्हणजे 15 रुपयाचं एक जर धरला तर ते आपण 50 रुपयालाच देणार आहे आज. तर सगळ्यांनी हे पाऊच घेतलं तर तुम्हाला कळलं की कोणता साबण घेतला पाहिजे. तर आपण ते सॅम्पल मागवलेले आहे. तर मीटिंग झाल्यानंतर ते घ्या. आणि सदस्य नोंदणी ज्यांनी नवीन जण किती जण आलेले आहे, फॉर्म भरले सगळ्यांनी? फॉर्म नवीन किती जणांनी भरले? सक्षमीकरणाकडून